नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी कापूस लागवड करणार आहेतच आणि बरेच शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी रान व्यवस्थित, शेत व्यवस्थित नीट करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर काय होतं, बरेच शेतकरी जे आहेत ते आपलं बियाण्यामध्ये फसतात किंवा बियाणं कोणतं लावावं, कोणती व्हरायटी चांगली याच्यामध्ये निवडताना चूक करतात. तर शेतकरी मित्रांनो, अशाच मी तुम्हाला टॉप 10 ज्या बेस्ट व्हरायटी आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बियाण्यामध्ये एक कोरडवाहू आणि बागायती अशा 2 जे आहेत त्या व्हरायटी असतात. तर बागायती म्हणजे कसं, तर शेतकरी मित्रांनो, जे काही तुम्ही पाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हरायटीला जास्त दिलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं. आणि कोरडवाहू म्हणजे कसं, त्या ठिकाणी तुम्ही कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अव्हरेजमध्ये उत्पादन मिळतं. असं त्या 2 नावांचं उत्तर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला टॉप 10 बेस्ट व्हरायटी सांगतो. त्यामध्ये 10 नंबरला जे येतं ते धरती कंपनीचं झियान. ही एक बागायती व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी त्या व्हरायटीला द्यायचं आहे, जे की उत्पादन काढण्यासाठी. त्याचबरोबर 9 नंबरला, तर शेतकरी मित्रांनो, 9 नंबरला तुम्ही वापरू शकता श्रीरामा कंपनीचं शक्ती प्लस. हे एक चांगली व्हरायटी आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोरडवाहूला आणि बागायती या दोन्ही ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर 8 नंबरला जे आहे ते म्हणजे सुपर कॉट. हे पण व्हरायटी चांगली आहे. बरेच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मागणी केलती, सुपर कॉट द्या, सुपर कॉट चांगला आहे. त्याबरोबर 7 नंबरला जी व्हरायटी आहे ते म्हणजे धरती कंपनीचं मेरिट. तर शेतकरी मित्रांनो, मेरिट हे एक कोरडवाहू आणि बागायती म्हणजे दोन्ही ठिकाणी जर शेतकरी मित्रांनो कोरडवाहूच्या ज्या व्हरायटी आहेत त्या तुम्ही बागायती व्हरायटीच्या जागी बागायती जमिनीवर सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे ब्लॅक कॉटन काळ्या जमिनीवरती सुद्धा तुम्ही चांगल्या ठिकाणी लावू शकता. म्हणजे काय होतं, की जेव्हा पाणी जास्त असलं तर उत्पादन निघतंच. आणि कोरडवाहू म्हणजे काय असतं, तुम्ही फक्त कमी प्रमाणामध्ये पाणी दिलं तरच त्या ठिकाणी तुम्हाला अव्हरेजमध्ये उत्पादन मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, 6 नंबरची जी व्हरायटी आहे ती तुम्हाला सांगतो. ती आहे कबड्डी, जे की सर्वात प्रसिद्ध आणि सर्व शेतकऱ्यांनी वापरलेली ही व्हरायटी आहे ती म्हणजे कबड्डी. तर शेतकरी मित्रांनो, हे कोरडवाहू आणि बागायती ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर 5 नंबरला जे आहे ते म्हणजे नुजिवूड सीड्स या कंपनीचं नवनीत. हे पण चांगलं फेमस म्हणजे चांगलं मार्केट केलेलं जे बियाणं आहे हे बियाणं आहे नुजिवूड सीड्स कंपनीचं नवनीत. हे बरेच शेतकरी लावतात. 929 म्हणून त्याची व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर 4 नंबरला जे आहे ते 4 नंबरला आहे 779, जे की राशी सीड्स या कंपनीचं 779 आहे, जे की लवकर येणारी व्हरायटी असं शेतकरी म्हणतात. कारण की शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे, की लवकर लागवड लागवड केली आणि लवकर उत्पन्न निघून आपल्याला दुसरं उत्पादन घेण्यामध्ये मदत झालेली आहे ह्या 779 मुळे. तर शेतकरी मित्रांनो, हे पण चांगली व्हरायटी आहे, नंबर 1 व्हरायटी आहे. तुम्ही कोरडवाहू आणि बागायती ह्या दोन्ही ठिकाणी लावू शकता. त्याचबरोबर एक 3 नंबरला जे आहे ते 3 नंबरला म्हणजे 659, जी की 659 जी व्हरायटी आहे ती राशी सीड्स या कंपनीचीच आहे. हे पण चांगली व्हरायटी आहे. तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू शकता, ही लावा, ती लावा. बरेच शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा 659 भारी आहे, हे लाव. 659 पण चांगली व्हरायटी आहे. तुम्ही त्या ठिकाणी कोरडवाहू आणि बागायती ह्या दोन्ही ठिकाणी लावू शकता. तर शेतकरी मित्रांनो, 2 नंबरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे आदित्य कंपनीचं मोक्ष. ही एक चांगली व्हरायटी आहे. तुम्ही बागायती आणि कोरडवाहू या दोन्ही ठिकाणी लावू शकता. टपोरा बोंड आहे. त्याचबरोबर 1 नंबरला जे आहे ते 1 नंबरची व्हरायटी आहे ते म्हणजे नाथ संकेत, म्हणजे नाथ बायोजेन्स या कंपनीचं संकेत, जे की बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला अनुभव निघालेला आहे. अनुभव मिळालेला आहे. त्याचबरोबर आणि ह्याचं जी व्हरायटी आहे नाथ संकेत जी व्हरायटी आहे ती ऑनमध्ये विकली गेली होती 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी. त्यामुळे हे नाथ संकेत सुद्धा चांगली व्हरायटी आहे. तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या 10 बेस्ट व्हरायट्या. तुम्ही ह्या 10 पैकी कोणत्याही लावू शकता. तुम्हाला जे काही कोरडवाहू जमिनीसाठी असेल किंवा बागायती जमिनीसाठी असेल. पण शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की कोरडवाहू म्हणजे कमी पाण्यावर येणारी व्हरायटी आणि बागायती म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पाणी जास्त दिलं तरी चालतं, असं त्या 2 गोष्टीचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.